राम राम मंडळी. आज मला उठायला उशीर झाला होता व्हायचं, म्हणून मी आईसाहेबांचा अंदाज घेण्यासाठी तिथंपर्यंत गेलो. म्हटलं आपल्याला ढोस पडते ते काय, हळूचा अंदाज घ्यावा. तर नाही, आईसाहेबांचं मन त्या छोट्या छोट्या पिल्लांच्यात गुंतलं होतं. का तर ही 2 दिवसापूर्वी आणलेली पिल्ली दुसरी कोंबडी सांभाळते काय हे त्यांचं चाललं होतं, आणि योगायोगानं ती कोंबडीनंही त्या पिल्लांना आपलंसं केलं. आईसाहेबांचं मन तिथं गुंतलंय तोपर्यंत म्हणलं इथनं कट घ्यावा, आणि आलो शानीबशी. शानी बी माझ्यावर डोळे वटरून बघत होती. मनातल्या मनात म्हणली असेल बेन आज लवकर उठलं नाही. मागवायच नजर टाकली तर शेण बिन सगळं चकाचक. आता म्हणलं आपल्यावर 100% तडी पडणार आहे आज. तडी पडायच्या आत गाडा उचलला आणि उकिरड्याकडे हल्लो. मग काय, गाडा तिथंच बाजूला लावला आणि आलो नांदणी माईची गाठी घ्यायला. ही आमची नांदणी माय. नांदणी माईला नमस्कार केला. किती शांत आहे ना नांदणी माय, पण तिच्या पोटामध्ये खूप 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 काही गोष्टी लपलेल्या आहेत. गेले कित्येक वर्ष, कित्येक पिढ्यानपिढ्या ते बेलोड्याला आपल्या कुशीत घेऊन अगदी सुखा समाधानानं नांदते. तिचं हे खळखळणारं पाणी जणू काय आपल्याला तिच्या आठवणीत सांगते का काय असं वाटत होतं. पण घरी जायचं होतं, कामं उरकायची होती, म्हणून नंदीमाईला काय म्हणलं, मी नंतर निवांत देतो, आपण खूप साऱ्या गप्पा मारूया. तुझ्या आठवणी सांग, आमचे पूर्वज कसे होते, गाव कसं होतं हे सगळं जाणून घेतो, नंतर येतो असं तिला सांगून घरी आलो. तर काय, कडब्याच्या 2-3 पेंड्या आणल्या. कुट्टा करायचा होता हो, कारण की आज उशिरा उठल्यामुळे तडी पडणार हे 100% माहिती होतं. कालचं जे घासगावताचं पेंडकं आणलं आणि कुट्टा केला. कुट्टा करून गुरासनी टाकला आणि पुन्हा बाहेर आलो. उरकलं माझं सगळं. बघतोय तर आमची कस्तुरी पण उठली होती. बाबांच्या बरोबर तिच्या गप्पा चालल्या होत्या. मनी म्याव पण तिथं बसली होती. पूजा म्हणली, चहा तुमचा तुम्हीच घ्या. मग काय, दुधाच्या किटलीच्या वरनं अलगद कप खाली घेतला आणि चहा पिलो आणि लागलो पुढच्या उद्योगाला. तर भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.